नमस्कार मित्रमंडळींनो. तर आज आपण आलो गुरं घेऊन खाली टमाट्यामध्ये. तर बांधून झाले सगळ्या गुरांना आणि इकडं मी लागले आता सुतळ्या तोडायला. सुतळ्या तोडून घ्यायच्या आणि मग घरी जायचंय. लागली मी कपडे धुवायला. गुरांचं सगळं बघून झालं, घर सगळं आवरलं आणि कपडे धुवून घ्यायचे. परत आपल्याला जायचंय वैरण काढायला. चला तर मग कपडे धुवून घेऊया. कपडे धुवून झाले, आता वाळत घालते. झाली आणि इथे रेडकाला पाणी पाजून घेते. परत खालची नंतर मामा आल्यावर गुरं आणते पाणी धावायला. तर ह्याला पाणी पाजू आणि जेवायला जाऊ. तर 9:30 वाजले आहे. जेवण करायचं आणि मग जायचं झालं. आणि इकडं शेरडांना पाटी भरायला आले पाण्याची, म्हणजे दिवसभर पाणी पुरतं शेरडांना. शेळी कशी पाणी पिते बघा. निघालो आता वैरण पाडायला. तर चला जाऊया. आम्ही आता आलोय ह्या मकानाच्या फळामध्ये आणि आधी आपल्याला कणसं मोडून घ्यायची, मग पाडायची ती. चला तर मग खालनं सुरुवात करायची, वरनं नाही. तर इथं सुरुवात केली तोडायला, मग आपल्याला मोडायची ती कणसं. तर आपलं पाडून मोडून एवढं झाले. कणस एका साईडला टाकले ती आणि मकवान एका साईडला टाकले, म्हणजे आपल्याला उचलायला चांगलं बरं पडतं. इकडं एका लाईनीत कणसाचं ढिगार घातलं त्याचं आणि एका लाईनीत मकवान टाकलं, म्हणजे उचलायला बरं पडतंय. आता वाजले ते 1 वाजत आली. आता राहिलेलं एवढं तोडून जायचंय दुसऱ्या पाठीवर. चला तर एवढं आता मोडून घेऊ. उभ्यानंच मोडतोय आणि मग परत तोडून टाक. तोंडाला बांधले कारण का कापते जरा मकवान, जरा उभ्याने मोडायला लागलं मग. तर इथं मामा गाडीवर वैरण न्यायला आले. तर गुरांना वैरण काहीच नाही, तर टाकायला घेऊन जावा. नीट जाऊ. आपण निघाले आता मामा. तर 6 वाजले ते आणि इकडं हळूहळू दिवस मावळायला लागला आहे. आमच्या 2 पाती झाले ते इकडे पाडून मोडून कणसाचे ढिगारे घातले तसे. तर जायचं तर थोडंसं राहिलं पाडायचं, तेवढं पाडायचं आणि मग घरी जायचं आहे. चला मग उरको एवढं पाडून घेऊ, मग जाऊया घरी.
पण भरपूर लागला आज, पण थांबलो नाही आम्ही कारण का गुरांना काहीच वैरण नाही त्याच्यामुळं. चला किती दिसते बघा मागं पाडलेलं, भरपूर दिसतंय. तर एवढंच राहिलं आता पाडायचं, पाडून घेऊया आता. आता आम्ही घरी, तर इकडं कपडे काढून न्यायची ती, उशीर झाला यायला आम्हाला. आणि शर्टांना पाटीत पाणी भरायचंय. राधा काय म्हणते राधा? हा तर माझं इथं चालू आहे स्वयंपाक, चपात्या करायला चालू आहे त्या. आज खाली बसूनच चपात्या करणार आहे कारण का आज दिवसभर कंटाळा आला उभा राहून राहून त्याच्यामुळं. आणि आता काय शिगडीवर काय चपात्या व्हायच्या नाही त्या कारण का लाईट गेली. दादा आणखी बॅटरी, बॅटरी आणखी कुठे आहे बॅटरी? माहित नाही. चपात्या करता करता लाईट गेली आणि चपात्या झालत्या. आता गॅसवर भाकरी करून घ्यायला लागली. आता भाकरी आपली टंब फुगायला लागली. बघ किती फुगली, बघ की बाप्या, बापो हा फक्त इथं फुगा नाही ते बे तेवढे फुगतच असते रे. आहे का बघ टम्म फुगली बघ, डबल फुगायला लागली. हा डबल फुगायला लागली. आई रुस कोपऱ्यात रुस मम्माची बायको कोपऱ्यात रुस. तर भाकरी आपली छान झाली, पोळीवणी चांगली टम्म फुगली. आणि इकडं भाजी झाली आणि दूध तापाय ठेवलं इकडं. आता आजीला घेऊन बाहेर, घरात उकडतंय का नाही लय. लाईट गेली आणि राधा चालली बाहेर खाट्यावर झोपायला. जेवण करायचं नाही का तुला? करायचंय ना, झोपू नको मग. आहो जा देऊन या जा वाका. स्वयंपाक सगळं झालाय आता आणि किचन वाटा आवरून घेते सगळं आणि खरकटी भांडी सगळे घासायला बाहेर नेते. आम्ही पोर्चमध्ये जेवणार आहे, लाईट गेली त्याच्यामुळं. तर पोर्चमध्ये जेवायचं, तिथंच भांडी घासून परत घरात आणते. इथली सगळी खरकटी भांडी गोळा करून नेते बाहेर आता. तर इथं बाहेर आणले जेवायला, आता पोर्चमध्ये जेवाय बसणार आहे आता आम्ही.